पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीनिमित्त शहरातील विविध संस्था, संघटना तसेच राजकीय पक्षांच्या वतीने 4 हुतात्मा चौकातील त्यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले। पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीनिमित्त शहरातील विविध संस्था, संघटना तसंच राजकीय पक्षांच्या वतीने 4 हुतात्मा चौकातील त्यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आलं। सालाबादप्रमाणे यंदाही अहिल्यादेवी होळकर यांची जयंती मोठ्या उत्साहपूर्ण वातावरणात साजरी करण्यात आली। जयंतीनिमित्त सकाळपासूनच विविध संघटनांचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि नागरिक 4 हुतात्मा चौकात उपस्थित राहून राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या कार्याला अभिवादन करत होते। त्यांच्या सामाजिक, धार्मिक आणि लोककल्याणकारी कार्याचा गौरव करत उपस्थितांनी त्यांच्या विचारांचा आदर्श समाजाने स्वीकारण्याचं आवाहन केलं। यावेळी भारतीय जनता पार्टी शहर उत्तरचे आमदार विजयकुमार देशमुख यांनी पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करून शुभेच्छा दिल्या। दरम्यान शिवसेनेच्या वतीनं खासदार प्राध्यापिका डॉक्टर ज्योती वाघमारे यांनी पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन केलं। जयंतीच्या शुभेच्छा देताना त्यांनी अहिल्यादेवी होळकर यांचं लोकाभिमुख आणि समाजहिताचं कार्य आजही प्रेरणादायी असल्याचं सांगितलं। त्यांच्या कार्याचा आदर्श प्रत्येकानं आपल्या जीवनात आचरणात आणण्याची गरज असल्याचं त्यांनी नमूद केलं। संपूर्ण देशभरामधील देवस्थानांचा जीर्णोद्धार करणाऱ्या, मग घाट असतील, पाणपोया असतील, विहिरी असतील, धर्मशाळा असतील, या माध्यमातून जनसेवा करणाऱ्या, वेळ पडल्यानंतर प्रसंगी आपल्या पुत्राला सुद्धा मृत्यूदंडाची शिक्षा देण्याइतक्या कठोर होणाऱ्या राजमाता राष्ट्रमाता अहिल्यादेवी होळकरांना मी वंदन करते। माननीय एकनाथजी शिंदे साहेब जेव्हा मुख्यमंत्री होते तेव्हाच अहमदनगरचं नामकरण अहिल्यानगर झालं होतं, याचा आम्हाला आनंद वाटतोय। आज राष्ट्रमाता अहिल्यादेवी होळकर यांचा आदर्श घेऊन प्रत्येक महिलेनं सक्षम आणि सबल झालं पाहिजे, यासाठीच आम्ही प्रत्येक दिवस प्रयत्न करत राहू। दरम्यान उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेच्या वतीनं जिल्हा प्रमुख प्रताप चव्हाण, महानगर प्रमुख महेश धाराशिवकर आणि इतर पदाधिकाऱ्यांनी पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन केलं। यावेळी प्रताप चव्हाण आणि महेश धाराशिवकर यांनी जयंतीनिमित्त शुभेच्छा देत अहिल्यादेवींच्या कार्याचा वारसा पुढे नेण्याचं आवाहन केलं। की ज्या अहिल्यादेवीने या महाराष्ट्रामध्ये काशी असू द्या, मथुरा असू द्या, पंढरपूर असू द्या किंवा अनेक ठिकाणी जे घाट आहेत, घाट सुरक्षित ठेवून त्या पूर्ण देवस्थानचं कायापालट केलेलं आहे आणि अहिल्यादेवींचं जे योगदान आहे राज्याला, या देशाला लाभदायक आहे। पुढील काळामध्ये 100 वर्ष अहिल्यादेवींचं सर्व जे त्यांनी केलेलं काम आहे ते कार्य पुढे नेण्यासाठी आपल्या सर्व समाज बांधवांनी आणि शिवसैनिकांनी अहोरात्र त्याचा उपक्रम राबवा। आज पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर यांची त्रिशतकोत्तर म्हणजे 321 जयंती आहे आणि काश्मीरपासून ते कन्याकुमारीपर्यंत ज्या ज्या ठिकाणी यात्रेकरूंना सोयी सुविधा पाहिजे होत्या अशा सोयी सुविधा निर्माण करणाऱ्या या महान स्त्रीचं आज आम्ही या ठिकाणी वंदन केलेलं आहे। परंतु खेदाची बाब अशी आहे की ज्या काशीमध्ये त्यांनी मनकर्णिका घाट बांधला होता, जे हिंदू धर्माचे रक्षक म्हणतात, त्यांनी त्या घाटाचं तोडायचं काम केलेलं आहे। अक्षरशः बुलडोजर लावून त्यांनी ते घाट तोडलेले आहेत, याचा मी जाहीर निषेध करतो। तसंच छत्रपती शिवाजी महाराज मध्यवर्ती मंडळाच्या वतीनं माजी उपमहापौर पद्माकर काळे आणि परिवहन समितीचे माजी सभापती राजन जाधव यांनी अभिवादन केलं। यावेळी राजन जाधव यांनी उपस्थितांना जयंतीच्या शुभेच्छा देत अहिल्यादेवींच्या कार्यातून प्रेरणा घेण्याचं आवाहन केलं। पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या 301व्या जयंतीनिमित्त अगोदर मध्यवर्ती महामंडळाच्या वतीने आम्ही सर्व धनगर बांधव, सर्व बांधवांना शुभेच्छा देतो। ज्या अहिल्यादेवी मातांनी जे आपले धार्मिक स्थळं होते त्या धार्मिक स्थळाच्या ठिकाणी पाण्याची व्यवस्था किंवा जे हे बांधले तट, मी आज परवा मागं गेलो होतो, काशीला सुद्धा गेलो होतो, त्या काशीच्या देवळाचा उद्धार, जीर्णोद्धार त्यांनी केलेला आहे आणि देशातील अनेक अशा जे 12 ज्योतिर्लिंग आहेत त्या ज्योतिर्लिंगात जिथं जाईल तिथं जीर्णोद्धाराचं काम त्यांनी केलं आहे। अशा थोर अहिल्यादेवी होळकर यांना आम्ही मानाचा मुजरा करतो।
दरम्यान छत्रपती शिवाजी मुस्लिम ब्रिगेडच्या वतीनंही पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आलं। यावेळी बशीर शेख, प्राध्यापक राम गायकवाड यांनी अहिल्यादेवी होळकर यांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून समाजसेवा करण्याची गरज असल्याचं प्रतिपादन केलं। अहिल्या राणींच्या जीवनामध्ये अनेक दुःखद घटना घडलेल्या असताना देखील त्यांनी न डगमगता जवळपास 60 वर्ष एक नेटका आणि सुसज्ज असा एक प्रकारचा राज्यव्यवस्था अहिल्या राणींनी आपल्या भारतामध्ये निर्माण केलेली आहे। ज्या पद्धतीनं मानवावर प्रेम केले तसंच वृक्षावर देखील प्रेम, त्याचबरोबर पशुपक्ष्यावर देखील प्रेम करण्याचा संदेश अहिल्या राणींनी त्या काळामध्ये दिलेला आहे। आज आपण पाहतो की बाबा वेगवेगळ्या ठिकाणी माणसांसाठी निवारे आहेत, पण त्या काळामध्ये वाटसरूंसाठी आणि त्याचबरोबर पशुपक्ष्यांसाठी एक प्रकारचं ठिकठिकाणी वन औषधांची लागवड करणे, विहिरी खोदणे, अनेक लोककल्याणकारी योजना अहिल्या राणींनी त्या काळामध्ये केलेलं होतं। आजच्या राजकारण्यांना आम्ही एवढंच सांगू इच्छितो की बाबा राजकारण करणं किंवा सत्ता हातात असल्यानंतर काय करायचं ह्याचं आदर्श मूर्तिमंत उदाहरण म्हणजे अहिल्या राणी आहेत। त्यांचं अनुकरण करणं हेच आजच्या एक प्रकारचं त्यांच्या जयंतीनिमित्त उचित ठरेल। धन्यवाद। राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीनिमित्त छत्रपती शिवाजी मुस्लिम ब्रिगेडच्या वतीने आम्ही दरवर्षीप्रमाणे याही वर्षी आपल्या सर्व समाजामध्ये, सर्व जाती धर्मामध्ये एकोपा निर्माण राहावा म्हणून गेल्या 16 वर्षापासून आम्ही ही प्रथा चालवत आहोत आणि या प्रथेला सोबत घेऊन जात असताना आज आम्ही या ठिकाणी सोलापूर शहराचे शहराध्यक्ष हाजी मतीन बागवान यांच्या अध्यक्षतेखाली तसेच छत्रपती शिवाजी मुस्लिम ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष शफीकभाई रजबरे आणि आमचे मार्गदर्शक राम गायकवाड सर यांच्या मार्गदर्शनाखाली छत्रपती शिवाजी मुस्लिम ब्रिगेडचे सर्व पदाधिकारी आणि सर्व राष्ट्रप्रेमी मुस्लिम बांधव या ठिकाणी उपस्थित आहेत आणि आज या जयंतीनिमित्त आम्ही छत्रपती मुस्लिम ब्रिगेडच्या वतीने या ठिकाणी त्यांना विनम्र अभिवादन करून त्यांना पुष्पहार अर्पण केले। या प्रसंगी छत्रपती मुस्लिम ब्रिगेडचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते। दरम्यान शिंदे सेनेचे जिल्हा प्रमुख तथा नगरसेवक आणि गटनेते अमोल शिंदे यांनी पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन केलं। त्यांनी जयंतीच्या शुभेच्छाही दिल्या। एकूणच विविध राजकीय, सामाजिक, धार्मिक आणि सांस्कृतिक संघटनांच्या सहभागामुळे पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर यांची जयंती सोलापूर शहरात उत्साह, आदर आणि भक्तिभावाच्या वातावरणात साजरी करण्यात आली। त्यांच्या लोककल्याणकारी कार्याचा गौरव करत समाजहितासाठी कार्य करण्याचा संकल्प उपस्थितांनी व्यक्त केला।